व्यासपीठावर उपस्थित कल्याण डोंबिवलीचे आत्ताचे आयुक्त महोदय श्री अभिनवजी गोयल साहेब, ज्यांचं स्वागत समारंभ आज आपण ठेवलेला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष वेळात वेळ काढून आणि डोंबिवली मधले सर्व पदाधिकारी ज्यांनी आज आपली उपस्थिती इथे लावलेली आहे, सर्व आमचे अधिकारी कर्मचारी, सर्व नागरिक जे विशेष रूपाने इथे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे जे प्रतिनिधी इथे उपस्थित आहे आणि आपले पत्रकार बंधू जो एक मोलाचा घटक आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आहे, सगळ्यांचा मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. आपण नेहमी म्हणत राहतो की जसं बाबा म्हटले मगाशी की ते आम्हाला घरी जाऊन ते इथे तर छान बोलतात की तुम्ही काम करा काम करा, पण जेव्हा आम्ही घरी उशिरा पोहोचतो किंवा मुलांचे वेगवेगळे कार्यक्रमाला मिस करतो तेव्हा ते आम्हाला कटकट करतातच की काय तुम्ही करतायत ना, काय मिळणार आहे तुम्हाला. तर आज निश्चित त्यांना खूप मान वाटला असेल की हा प्रेम आहे जो या कार्यातून आपल्याला मिळतो आणि आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहून ते सिद्ध केलं आहे की आपण जे कार्य करतो ते नेहमी म्हणजे सर्वात मोठी जी म्हणतो ना जी वेल्थ आहे ती आहे जी लोक आपल्यावर प्रेम देतात. तर खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. सर्वप्रथम मी आत्ताचे आपले आयुक्त महोदय जे नव्याने रजू झालेले आहेत, जे माझे बॅचमेट आहेत आणि एक उत्कृष्ट अधिकारी देखील आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी किनवट सारख्या एक दुर्गम भागामध्ये अतिशय सुंदर असा काम केला होता आणि मुळात ते IITian आणि सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आपल्याकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ठीक आहे मी डॉक्टर आहे, मला थोडासा वेळ लागेल ते सिव्हिलच्या गोष्टी समजायला. इनफॅक्ट मी त्यांच्या समोरच सांगते, जेव्हा मला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गोष्टीमध्ये अडचण यायची मी यांनाच कॉल करायची आणि मग तुम्ही सगळ्यांना दम द्यायची. तर एक खूप चांगला आपल्याला अधिकारी भेटलेला आहे. जसं की मगाशी भोईर साहेबांना सांगितलं की त्यांना तुम्ही इथेच ठेवा, जास्ती वेळ जास्ती प्रेमाने इथे ठेवा, जबरूने ठेवू नका. ते खूप चांगला निश्चित काम करतील. मागे जे सांगितलं गेलं की आपण एक नीव धरलेली आहे आणि त्याच्यावरती इमारती करायची आहे आणि त्यामध्ये लोकांना राहायला पण बोलवायचं आहे. तर हे सगळं काम जो आहे ते गोयल साहेब निश्चितपणे अतिशय चांगल्या रीत्या पार पाडतील याची मला खात्री आहे. आणि त्यांचा असा पद्धतीचा सोहळा जेव्हा होईल, जेव्हा त्यांचा निरोप होईल तेव्हा कदाचित हा जो हॉल आहे आपल्याला कमी पडेल आणि फडके मैदान आपल्याला घ्यावं लागेल याची खात्री आज मला आहे. आता आपण ज्या वातावरणात राहतो तशा पद्धतीच आपण होऊन जातो. मी 17 नोव्हेंबर या तारखेला आपल्या महानगरपालिकेचा माझी नियुक्ती झाली. तत्कालीन मुख्य सचिव महोदय आणि आपले मुख्यमंत्री महोदयांनी माझी इथे नियुक्ती केली होती. खरं तर खूप कमी ऑफिसर्सना, इव्हन आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आज आपली एवढा मोठा व्याप आहे, खूप कमी ऑफिसर्सना अशी संधी भेटेल की या ठिकाणी कलेक्टरशिपचा आधी कमिशनरची जबाबदारी दिली जाते. तेव्हा ती जबाबदारी मला देण्यात आली होती. आणि जसं मगाशी आमदार महोदय बोलले की भरपूर लोकांचे मनामध्ये शंका होती. शंका सोडा, मला तर असं नंतर समजला की लोकांची बेट लागली होती की मॅडम किती महिने टिकतील, 3 महिने की 6 महिने. खूप आनंद मला असा वाटतोय आज रोजी की फक्त मी टिकले नाही, कुठेतरी लोकांच्या सोबत जुडले सुद्धा. आणि आज या निरोप समारंभाला त्यांनीच त्या गोष्टीमध्ये माझं कौतुक केला. याच्यापेक्षा जास्ती आज रोजी मला एक अभिमानाची बाब होऊ शकत नाही. जेव्हा आपण महिला अधिकारी म्हणून कोणाकडे पाहतो तर मुळात तर जेव्हा माझी नियुक्ती झाली होती सगळीकडे पेपरला बातमी होती की पहिला महिला आयुक्त. मला खूप म्हणजे दोन्ही गोष्टी वाटत होत्या, एक खंत सुद्धा वाटत होत्या की जेंडर पर्स्पेक्टिव्हनेच आपल्याकडे पाहिलं जातं. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असायचं की आय एम एन ऑफिसर, आय एम नॉट अ लेडी ऑफिसर, आय एम एन ऑफिसर, आणि त्या पद्धतीनेच मी काम करणार.
बहुतांश लोकांचं असं एक हे होता की आम्हाला लेडी ऑफिसर का नको आहे, की आम्ही त्याला उशिरा करू शकत. तर मला खूप आनंद वाटला, कोणतरी बोलताना बोलले पण की ते सकाळपासून रात्रीपर्यंत मला कॉल करायचे आणि मी ते उचलायचे. कारण हे काही गोष्टी आहेत की जे लोकांच्या मनात काही स्टिरियोटाइप्स असतात आणि जे जोपर्यंत आपण ते तोडत नाही तोपर्यंत ते तसेच राहणार. माझा जन्म हरियाणामध्ये झालेला आहे, जसं की आपण सगळ्यांनी ऐकला. माझे आजोबा दोन्ही, माझे वडील, माझ्या आई, आम्ही यांना सगळ्यांना जेव्हा घरामध्ये पाहिलं, कधी मला असं वाटलं नाही की ते 50-50 पण असेल. म्हणजे कदाचित आई, माझी आजी त्यांचं 51च असणार. त्यामुळे कधीही म्हणजे आपण कुठेतरी कमी आहोत एक महिला म्हणून. इवन एंटायर जे मी मोठी झाली, माझं लहानपण झालं, कधी मला ते वाटलंच नाही. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा अशा पद्धतीचे जे प्रश्नचिन्ह माझ्या समोर आले तर थोडंसं दुःख सुद्धा वाटला होता, पण एक चॅलेंज म्हणून मी त्याला घेतला. नियुक्तीच्या वेळेस खूप एक वेगळी परिस्थिती आपल्याकडे होती, कारण इलेक्शन समोर होते. मला असं आठवते, मी काल पण दाखवताना म्हणत होते, मी इथे पण फाईल करायची, मी इथे पण फाईल, घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून मी फाईल करत होते. ते 4 महिने सुरुवातीला सगळ्या गोष्टी समजून घ्यायला आणि मग त्या सगळ्यांचा निकाल, इलेक्शनचा आधी आपलं जे वेगवेगळे उद्घाटन करायचे होते ते करण्यासाठी खूप कसरत मलाही करावी लागली होती. पण मी एक सांगू इच्छिते की प्रोबॅबली मी इतर ठिकाणी काम करताना जे 5 वर्षात 10 वर्षात शिकले असते ना, ते मी इथे 1 वर्षात शिकले. आणि मी कशा पद्धतीच्या अधिकारी पुढे होणार याचं मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा खूप मोलाचा वाटा राहणार आहे, कारण तुम्ही मला घडवलेला एक अधिकारी म्हणून. ऍज अन ऑफिसर, IAS ऑफिसर, जेवढे अनुभव जास्ती असतील तेवढाच आमचं महत्व असतो, की याचा अर्थ आहे की यांना हे पण एक्सपिरियन्स आहे, तो पण एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एक्सपिरियन्सतून मला फार काही शिकायला भेटलं. आपण एज्युकेशन हेल्थमध्ये तर काम केलंच, पण इन्फ्रास्ट्रक्चर ही जी गोष्ट होती, जे मोठ्या प्रोजेक्ट्स आहेत यांचं मॉनिटरिंग करणं, यांना इम्प्लिमेंट करणं वेळेमध्ये, हा माझ्यासाठी खूप नवीन बाब होती. कारण याचा आधी जिल्हा परिषदमध्ये असू द्या किंवा आम्ही जेव्हा PU म्हणून काम केलं किंवा मी MD म्हणून जेव्हा माविममध्ये काम केलं, डायरेक्टली प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन हे आपण कधी पाहिलं नव्हतं. आणि आपल्याकडे MMRDAचे किती मोठे प्रोजेक्ट सुरू होते, आपले स्वतःचे. म्हणजे आम्ही जेव्हा मी आले तेव्हा हिशोब लावला होता, तर मूलभूत सोयी सुविधाचे जवळपास 700 कोटीचा निधी आपल्याकडे, आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मंजूर झाला होता. आणि मोठा आव्हान होता की ते इलेक्शन इयर मध्ये आपल्याला ते कम्प्लीट करून ते कामं दाखवायचे आहेत. हे सगळं करत असताना भरपूर काही कठोर निर्णय मला घ्यावे लागले. मी एक विशेष कौतुक करू इच्छिते आपल्या सगळे पॉलिटिकल जे लोक आहेत कल्याण डोंबिवली मधले. इथे स्टेजवर बसलेले बहुतांश लोकांना मी कुठेतरी कुठल्या कामांना नकारलेला सुद्धा आहे, पण ते कधी त्यांनी मनावर घेतलं नाही. त्यांनी ते रिस्पेक्टफुली मी रिझनिंग देऊन सांगितलं तर त्यांनी ते समजून घेतला आणि शेवटी म्हटलं की मॅडम तुम्हाला असं वाटतंय ना, तर ठीक आहे, आमचा सपोर्ट आहे. कधी कधी आमचे भांडणी झाले, भरपूर पण झाले, पण कोणी नंतर मनाला लावून घेतला नाही की चांगल्यासाठी आहे तर आपण असंच करायला पाहिजे. आय थिंक ही एक फार मोठी गोष्ट आहे, कारण एकटा अधिकारी काही करू शकणार नाही. जेव्हा आपण एक प्रॉब्लेमला समोर जातोय तर आपण सगळ्यांना मिळून एक काम करावा लागतो. आणि यामध्ये माझी जी सर्व टीम आहे ती परत मला म्हणजे जे माझ्या खाली काम करणारे माझे जे डेप्टी कमिशनर्स असतील किंवा इंजिनिअरिंगचं किंवा टाउन प्लॅनिंगचं जे डिपार्टमेंट असेल, त्यांनी मला खूप साथ दिली. पण तिथे काय असतं की त्यांना भीती आहे, मॅडम CR खराब करतील, मॅडम पोस्टिंग, कमिशनर इज अ व्हेरी पॉवरफुल पोस्ट दॅट वेज. इतकी पॉवर मी मागे अभिनव साहेबांना पण सांगत होते, इतकी पॉवर मला नाही वाटत की कुठल्या पोस्टला आहे की तुम्ही एक्झॅक्टली चेंज करू शकतात चेहरा. म्हणजे कारण ते सगळं काही गोष्टी जे आहेत ते आपल्या हातामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे आता आम्ही प्रशासक होतो, त्यामुळे प्रशासक असताना भरपूर काही जी गोष्टी आहेत ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, ते सगळ्या गोष्टी आपल्यावर येऊन थांबतात. ती एक फार मोठी संधी पण आहे, पण एक फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे. ही पार पाडत असताना आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लागतो. आणि यामध्ये जे आपले सगळे पॉलिटिकल पार्टीजचे लोक आहेत त्यांनी मला साथ दिली, समजून घेतला आणि आम्हाला जे करायचं होतं त्यामध्ये मला फ्री हँड दिला. मी मोरे साहेब सांगू इच्छिते की नेहमी माझे बॅचमेट्स किंवा सिनियर्स त्यांचा एक प्रश्न असायचा
की कल्याण डोंबिवलीमध्ये तर भरपूर पॉलिटिकल इंटरफेरन्स असेल ना, म्हणजे तो लोकांचं एक मनामधली शंका होती. पण मी त्यांना म्हटलं की नाही, म्हणजे असतो, पण जे काही असेल जर समजून सांगितलं तर ते बिलकुल ऐकून घेतात आणि आम्हाला खूप फ्री हँड मिळतो काम करायला. यामुळे आम्ही बरेचसे जे विषय आहेत ते सोडू शकलो. मग ते रिंग रोडचा प्रोजेक्ट असू द्या, ते आपल्या मेट्रोचं काम सध्या सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी होतात, पण आपण सगळ्यांशी बोलून मार्ग काढतो. आपला अमृतचा जो प्रकल्प होता, आम्हाला आठवते की जवळपास 12 जागा अशा होत्या ज्या आपल्या ताब्यात नव्हत्या आणि ते आपण 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला वन विभागाशी भांडावं लागलं, आम्हाला रेल्वेशी काही ठिकाणी स्मार्ट सिटीसाठी भांडावं लागला. पण पॉलिटिकल पण जे लोक होते ते आमच्या सोबत भांडत होते त्या विविध एजन्सीची, त्यामुळे आम्हाला यश आलं. कुठे करू शकले ते मी करणार निश्चितपणे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम मी स्वागत करते आणि आभार मानते. कसं आहे, आत्ता इथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला, अतिशय मंगलमय असा कार्यक्रम झाला. खरं सांगते, आज परिवहन उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांना जी जुनी पेन्शन योजना लागू करून जाखड मॅडमनी खरोखर परिवहन उपक्रमातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरात असाच दीप प्रज्वलित राहील ही सोय केलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम मॅडम तुमचे खूप खूप आभार. खरं तर निवृत्ती वेतन काय असतं हे आपण कितीही हयात सेवा केली, आर्थिक नियोजन केलं तरी सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला निवृत्ती वेतन काय असतं त्यांनाच ही भावना कळू शकते, बरोबर. तर असा हा मोठा प्रश्न आपला जाखड मॅडमनी सोडवलेला आहे. खरं तर हा प्रवास सोपा नव्हता. यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला जे निर्देश दिले, म्हणजे तत्कालीन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांच्या अथक प्रयत्नाने किंवा त्यांच्या निर्देशानुसार शासनाकडून आपल्याला जेव्हा मंजुरी प्राप्त झाली, त्याच्यानंतर म्हणजे निर्देश प्राप्त झाल्यानंतर जाखड मॅडमनी तातडीने तो प्रशासकीय ठराव करून घेतला, प्रशासकीय आदेश झाला आणि मग त्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यात आपल्या परिवहन व्यवस्थापक द्वासे साहेब यांनी जेव्हा ऑक्टोबरमध्ये परिवहनची धुरा सांभाळली तेव्हा तातडीने त्यांनी हाच प्रश्न हातात घेतला परिवहन पेन्शनचा आणि सगळ्यांना नियोजन व्यवस्थित करून हे काम किती कमीत कमी वेळात होईल याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. वास्तविक पाहता एखादा कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा 6 महिन्याआधी त्याची फाईल पुटअप होते. याचा अर्थ सेवानिवृत्त होताना जे बेनिफिट्स द्यायचे असतात त्याच्यासाठी ती निदान 4 ते 5 महिन्याचा कालावधी तपासणीला आवश्यक असतो. पण आपण इथे जे सेवानिवृत्त आणि मयत कर्मचारी होते त्यांच्या साधारण एक 80-90 फायली खरोखर ऑडिट डिपार्टमेंटच्या मदतीने आणि आस्थापना विभागातल्या कर्मचाऱ्यांनी अतिशय शिताफीने परिवहन व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मितव्ययी कमी वेळात हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे. यामध्ये महापालिकेचे जे संबंधित विभाग आहेत, जसं आहे सुरुवात आहे सामान्य प्रशासन विभागातून, त्यांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, 2-3 वेळा प्रशिक्षण घेतली. त्याच्यानंतर लेखापरीक्षण विभागाने पण अतिशय आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य केलं. नंतर बाकी सगळे डिपार्टमेंट, लेखा विभाग, आपल्या महापालिकेचा लेखा विभाग जो ज्यांच्या निधी उपलब्ध करून देण्याच्या शिवाय हे काही पुढे गेलं नसतं काम, तर त्या सगळ्यांचं खरोखर याच्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याचबरोबर परिवहन उपक्रमातल्या ज्या कर्मचारी संघटना आहेत त्यांनी पण त्यांच्या परीने खरोखर अतिशय मोलाचा पाठपुरावा केलेला आहे. सतत अव्याहतपणे की ही गोष्ट कशी होईल, काय प्रशासनाला अडचणी आहेत याची पण जाणून घेऊन त्यांनी आम्हाला सतत इन्स्पायर केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यापेक्षा खरं सांगते, हे तर सगळं कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे, पण परिवहन उपक्रमातले जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि जे मयत कर्मचारी त्यांचं कुटुंबीय, खरोखर त्यांच्या सहनशीलतेला माझा सलाम आहे. कारण आजच्या काळात एवढं ह्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये आणि ह्या पेन्शनच्या म्हणजे वाट बघण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी अतिशय सहनशीलतेने
प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. तर आता मी म्हणजे त्यांना असं हे करते की त्यांची जी काही बाबा अडचणी होत्या त्या लवकरच आता दूर होणार आहेत. त्यांची पण ॲज कमिशनर म्हणून फर्स्ट पोस्टिंग होती आणि मला अगोदर माहीत पडलं की ते फर्स्ट कमिशनर कल्याण डोंबिवलीचे ॲज महिला कमिशनर म्हणून जाणार आहे. पण त्याच्या नंतर आम्हाला तसं पण माहीत पडला की सगळे MMR रिजन मध्ये ते फर्स्ट महिला अधिकारी असणार आहे. तर ते त्यांच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब होती आणि ते अभिमान सोबत ते रिस्पॉन्सिबिलिटी पण त्यांच्यावर जास्त होती की तसा त्यांच्या मनामध्ये नव्हता पण तसा एक प्रसारित झालेला आहे. तर महिला अधिकारी म्हणून जास्तीत जास्त चांगला काम केला पाहिजे ते प्रत्येक वेळी त्यांचा तसा प्रयत्न होता आणि त्यांनी मला वाटते करून पण दाखवला. आणि येताना त्यांच्या मनामध्ये एक इच्छा पण होती की नॉर्मली काही वेळी तसं असते की काही ठिकाणी महिलांना संधी जशी भेटली पाहिजे. आपण म्हणतो ग्लास सिलिंगचे कन्सेप्ट आहे तर ते ब्रेक झाली पाहिजे. आणि मला तसं वाटतं की त्यांची आल्यानंतर काही तसे इतर पण पोस्टिंग तशी झाली महिलांची वरचे पदावर. ते त्यांच्यासाठी ते नेहमी सांगत होते की खूपच एक सॅटिस्फाईंग बाब आहे आणि त्यांनी तसं करून दाखवला. त्यांनी जे काम माझ्या बाजूला बसणारे सर्व कुजबूज चालले म्हणून माझी वाटली तेवढंच पण मी कमीत कमी बोललो. तर प्रथम सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर. आजचा दिवस कसा असतो माहितीये, कभी खुशी कभी गम. तर खुशी ही नवीन आयुक्त आहे ना, पण गम तेवढाच कारण जुने आयुक्त जाणार. फार कमी आयुक्त असतात जे माणसाच्या मनावर ठसा उमटून जातात. आणि मॅडम आज हे जे लोक जमलेत ना हे तुम्ही केलेल्या कार्याबद्दल जमले. तुम्ही आयुक्त म्हणून आलात पण ते ना आपलं आयुक्त म्हणून वाटलं म्हणून ते आज आलेत. तर आपलं आयुक्त वाटणं फार महत्वाचं आहे त्याला कारण की तुम्ही शिक्षणासाठी काम केलं, तुम्ही आरोग्यावरती काम केलं, तुम्ही स्वच्छतावरती काम केलं, बरंच यश आलं. काही कामं राहिली असतील मे बी पुढचे आपले कमिशनर ते करतील पण तुम्ही ज्या एनर्जीने, कारण मला माहिती इनिशियली थोडे हिकअप्स होते, तुमच्या मनातले काही क्वेश्चन होते. कारण जेव्हा आयुक्त येतात ना आपल्याकडे मागे खूप चर्चा होते कल्याण डोंबिवलीला चाललोय तर मग काय कल्याण डोंबिवली चाललंय म्हणजे बरंच चित्र विचित्र असं रंगवलं जातं. पण मी नवीन आयुक्त अभिनव सरांना एवढंच सांगेल सर कल्याण डोंबिवली आणि मी त्याच्यात आज एक जोडतो की टिटवाला आपल्याकडे ऐतिहासिक शहर आहे, आपल्याकडे सांस्कृतिक शहर आहे, तसंच आपल्याकडे पौराणिक एक टिटवाला शहर आहे सर. या 3 शहरांच्या माध्यमातून आम्ही इथे खूप चांगली लोक आहोत. त्याच्यातले काही 10% लोक वाईट असतील पण या 90% लोकांसाठी तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे 10% लोक चांगली. मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे काय की मॅडम पाठपुरावा केला आणि अतिशय चांगला रिझल्ट त्यातून आला. सर्वांना पेन्शन सुरू झाली कारण अतिशय तुटपुंज पगारात हे सर्व कर्मचारी काम करत होते आणि ते रिटायर झाल्यानंतर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या परिवाराला 1,500 2,000 एवढीच पेन्शन मिळत होती आणि त्याच्यातनं सध्याच्या परिस्थितीमध्ये घर चालवणं फार कठीण होतं. परंतु मान्य आयुक्तांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही त्यांना पेन्शन चालू केलीत आणि या सर्वांच्या तर्फे मी आपले मनापासून आभार मानतो. तसंच जे कल्याण डोंबिवलीमध्ये 27 गावं समाविष्ट केली त्यातील जे कर्मचारी होते 500 कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचं काम सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालं. परंतु मॅडम तुम्हाला सांगतो जर तुम्ही हे अहवाल पॉझिटिव्ह पाठवला नसता तर या गोष्टी शक्य नव्हत्या. आणि या कामासाठी तुमच्या सर्व टीमचं मनापासून आभार मानतो. हर्षवर्धन साहेब असतील, गुळवे मॅडम असतील, आता रिटायर झालेले आमचे दीपक सावंत साहेब, दोषे साहेब आणि बोरकर साहेब इथे उपस्थित नाही वाटतं. बोरकर साहेबांचे पण मनापासून आभार मानतो. या सर्व कामामध्ये त्यांनी अतिशय चांगला रिपोर्ट दिला आणि हे शक्य झालं. फक्त आता एक काम मॅडम तुम्ही जाताना आम्हाला फार वाईट वाटतंय परंतु आनंद सुद्धा होतोय की तुम्ही एका जिल्ह्याच्या प्रमुख व्यक्ती झालेल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा तुम्हाला सांभाळायचा म्हणून तो आनंद सुद्धा आहे म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु आता नवीन आलेले जे आयुक्त आहेत त्यांना एक विनंती करतो कोविडच्या काळामध्ये ज्या अनेक कर्मचाऱ्यांनी काम केलं
वॉर्ड बॉय म्हणून अतिशय उच्च शिक्षण जाते, त्याच्यामध्ये मुलं होती, परंतु त्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचं काम बाकी आहे. परंतु या संपूर्ण टीमने खूप चांगला रिपोर्ट आता पाठवलेला आहे. फक्त फायनल रिपोर्ट नवीन आयुक्तांकडे आहे. तर तुम्हाला विनंती करतो की जसं जाखड मॅडमनी आमच्यावरती उपकार केले, सर्व कर्मचाऱ्यांवरती उपकार केले, तसंच काम तुम्ही कोविडच्या कर्मचाऱ्यांसाठी कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि मॅडम, सर्व हजारो कुटुंबाच्या आशीर्वाद तुमच्या पाठी आहेत. तुम्ही आज कलेक्टर याच्या पुढे अनेक मोठ्या मोठ्या शिड्या तुम्ही चढाल आणि याच्यापेक्षा उच्च स्थानावरती जाऊन बसाल ही आम्हाला अपेक्षा आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही वाट किंवा आपण जो रचलेला पाया आहे, नक्कीच गोयल साहेब त्याच्यावरती इमारत उभी करतील. आणि आता गोयल साहेब, इमारत पूर्ण झाल्याशिवाय, लोक राहायला गेल्याशिवाय आपण जायचं नाव घ्यायचं नाही, हे बाकी लक्षात ठेवा. नाही, खरं सांगतो, कारण का माहितीये का, आमची पहिल्यापासून इच्छा आहे कल्याण डोंबिवलीला IAS ऑफिसरच पाहिजे आणि तो सुद्धा खमक्या पाहिजे. कधी पण आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. फक्त एकच उद्देश आहे, कल्याण डोंबिवलीच्या सामान्य नागरिकांचं भलं, त्यांच्या समस्या, त्यांना सोयी सुविधा, बस, बाकी काहीच नको. एवढंच तुमच्या पाठीशी आम्ही सर्व राजकीय मंडळी एकदम भक्कमपणे राहू. माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे तसे आदेश आहेत. आणि त्यांचा पण अनुभव, मला वाटतं मॅडमला तो अनुभव आला असेल की एखादं प्रपोजल गेलं त्याची किती गरज आहे ते लक्षात घेता त्यांच्या पाठीमागे नेहमी उभे राहिलेले आहेत. कोविड काळामध्ये सूर्यवंशी साहेब जो पाहिजे तो निधी साहेबांनी लगेच दिलेला आहे. म्हणजे राजकारणी जर आपल्या पाठीशी असेल तर मला वाटतं आपण केंद्रबिंदू हा कल्याण डोंबिवलीचे सामान्य नागरिक ठेवावा, एवढी विनंती करतो. मॅडमला दुःखद अंतकरणाने निरोप पण देतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. आणि मैं पहले दिन गया, वहां घूमने के लिए गया, टूटा फूटा पड़ा था. मैं घर में बात की, भाई पार्क तो है, टूटा फूटा है. अभी मैं देखा इतने लोग शाम को मिलते हैं मुझे, हमारा मन नहीं करता हुए हम जहां चले जाएं. जो आपने मैडम के बारे में बोला, ये एक आपकी तरफ से बोलती हुई तस्वीर है. मैं एक बात बोलूं, अधिकारी वो होता है जो अपनी ड्यूटी को अच्छी तरह निभाए. अधिकारी की ड्यूटी के लिए जो उसके काम करने वाले लोग होते हैं वो भी अच्छे होने चाहिए. आप अच्छे लोग थे, आपके ऑफिस के सभी लोग अच्छे थे, इसलिए मैडम ने कुछ किया है, ड्यूटी की है. नंतर शासनाने आयुक्तपदी पुन्हा आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण केली. भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी माननीय अभिनव गोयल सरांची नियुक्ती केली. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील ते मूळचे रहिवासी आहेत. देशात 36व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले 2016च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत आणि मॅडमचे बॅचमेट आहेत. कानपूर येथील IIT मधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यांच्या घरातील शिक्षणाचा वारसा उल्लेखनीय आहे. त्यांचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. आजोबा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते आणि आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. उच्च शैक्षणिक वारसा असलेल्या घरातून गोयल सरांची वाटचाल आणि संस्कार त्यांच्यावर आहेत. नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. लातूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि इथे येण्यापूर्वी हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. प्रशासकीय कामाच्या ठिकाणी त्यांनी कठोर शिस्त आणि सचोटीने काम केल्याची चर्चा आहे. आपण ती अनुभवणार आहोत. सरांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदाच्या पुढील कार्यकाळासाठी आणि कार्यवाहीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली सर आम्हाला काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद. जय
कृतज्ञता आणि स्वागत समारंभ असे कार्यक्रम आणि एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर नागरिक, मीडियाचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, इतर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आजची सत्कार मूर्ती आणि ज्यांच्यासाठी आपण आजचा एक कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे, माझी बॅचमेट आणि माझे प्रिय मित्र इंदुराणी झाकर. खरं सांगायचे तर आजचा एक माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहेत, कारण मी त्यांच्याकडून हे पदभार आज स्वीकारतोय. आणि माझे कार्यकाळमध्ये मला असं वाटतं मॅडमचे कार्यकाळमध्ये अशी पहिलाच प्रसंग असेल की बॅचमेट कडून आपण हे पदभार स्वीकारतोय. त्याचबरोबर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते आल्याबरोबर इंदू मॅडमनी जे काम केलं आहे ते आज सर्वांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं. नागरिकांबद्दल, महिलांबद्दल, समाजामध्ये प्रत्येक घटकांबद्दल, शहरामध्ये जे नागरिकांची सोयीसुविधा आहे, प्रोजेक्ट्स आहे त्याच्याबद्दल, लोकप्रतिनिधी सोबत काम करण्याची त्यांची एक भूमिका, सिनियर मंडळी इथे बसलेली आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये शहराचे जे आपले प्रतिष्ठित नागरिक आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझाही प्रयत्न प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे चांगला व्हावं आणि विचार मंथन करून काही चांगले सॉल्युशन्स आपण कसे काढू शकतो शहरासाठी, हे प्रयत्न माझा राहील. आपल्यासोबत संवाद, सुसंवाद यापुढेही राहणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मान्य आमदार साहेबांनी सांगितलं की कीर्ती कशी असेल माहित नाही, पण मूर्ती लहान, कीर्तीच्या आता आपण बघूया. पण एक लता मंगेशकर, पण एक लता मंगेशकरच्या एक गाणं आठवण येत आहे, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान है. तसेच आमच्या अधिकाऱ्यांसाठी नाम गुम जाएगा मला वाटतंय आणि त्याचा इंदुराणी झाकर मॅडमने दाखवलेला आहे. मीही त्यांचे जे फुटस्टेप्स आहेत त्याचे फॉलो करण्याचा प्रयत्न करणार. माझं स्वागत ही आपण या निरोप समारंभामध्ये ठेवला आणि प्रेमाने माझं स्वागत या शहरात केला, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.